नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज मी येथे संगणकाचे आत्मवृत्त, मी संगणक बोलतोय, संगणक बोलू लागला तर या विषयावर हा निबंध लिहित आहे. हा निबंध सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असू शकतो. संगणकाचे आत्मवृत्त. मी एक संगणक आहे, किंवा तुमच्या शब्दात मला डेस्कटॉप सुद्धा म्हणतात. आज मी आपल्या सर्वांबरोबर माझे आत्मवृत्त सामायिक करणार आहे. ही माझ्या जीवनाची कहाणी आहे. माझा जन्म मुंबईपासून काही किलोमीटर असलेल्या एका छोट्या गावात असलेल्या एका अतिशय प्रसिद्ध संगणक उत्पादन कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये 15 सप्टेंबर 2008 मध्ये झाला. मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये काही दिवस घालवल्यानंतर मला मुंबईपासून खूप दूर एका वेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. ऑक्टोबर 2008च्या पहिल्या दिवशी मी कलकत्ता येथे पोहोचलो, ज्याला सामान्यतः सिटी ऑफ जॉय म्हणून ओळखले जाते. वितरकाने मला आणि माझ्या बऱ्याच मित्रांना त्याच्या स्टोअरमध्ये आणले आणि त्यानंतर काही दिवसांनी त्याने मला आणि माझ्या काही मित्रांना मोठ्या, तेजस्वी, प्रकाशमय, अप्रतिम शोरूममध्ये पाठवले. शोरूममध्ये माझे बरेच मित्र तयार झाले. आम्ही सर्वांनी खूप आनंद घेतला. आम्ही सर्वजण आमच्या नवीन आणि कायमस्वरूपी निवाऱ्याची आतुरतेने वाट पाहत होतो. 20 ऑक्टोबर 2008 रोजी मला खरेदी करण्यात आले. मला कायमस्वरूपी निवारा मिळणार आहे या वस्तुस्थितीने मला खूप आनंद झाला. मला माझ्या मित्रांना सोडून जावे लागेल म्हणून मी दुःखी होतो. मी सुद्धा माझ्या भविष्याबद्दल विचार करत होतो. ग्राहकांनी काळजीपूर्वक काळजी घेऊन मला वातानुकूलित कारमध्ये त्यांच्या घरी आणले. कलकत्त्याच्या व्यस्त रस्त्यावरून मी वाहतुकीत अडकलो, तरी माझा प्रवास अगदी सोयीस्कर होता. शेवटी मी माझ्या नवीन घरात पोहोचलो, जे खूपच सुंदर आणि शोरूमपेक्षा निश्चितच मोठे होते. ग्राहकाने त्यांची मुलगी प्रियाला बोलवून मला तिच्या स्वाधीन केले. त्यांचे संभाषण ऐकून मला समजले की प्रियासाठी मी एक सरप्राईज गिफ्ट आहे, कारण त्या दिवशी प्रियाचा वाढदिवस होता. तिथे पूर्णपणे खळबळ माजली होती आणि माझ्या नवीन घरी माझे स्वागत झाले. तेव्हापासून प्रिया आणि मी चांगले मित्र होतो. जेव्हा मला प्रियाला भेट दिली गेली तेव्हा ती 9वीत शिकणारी विद्यार्थिनी होती. प्रियाने मला तिच्या शैक्षणिक उद्देशाने, प्रामुख्याने तिच्या प्रकल्पांसाठी वापरले. मी शक्य तितक्या चांगल्या प्रकारे कार्य करून तिला मदत करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीस प्रिया माझ्याशी फारशी चांगली संभाषण करत नव्हती, परंतु मला हे माहीत होते की ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि ती माझ्याबद्दल खूप काळजी घेते आणि तिच्याबद्दल मला खूप काळजी होती. क्षमतेने मला खूप त्रास दिला, पण हळूहळू तिने त्यातील प्रत्येक गोष्ट शिकवली. आम्ही एकमेकांसोबत तास घालवायचो आणि आम्ही दोघे जिव्हाळ्याचे मित्र बनलो. जेव्हा प्रिया तिच्या बोर्डाच्या कागदपत्रांमध्ये आणि प्रकल्पांमध्ये चांगली कामगिरी करते तेव्हा मी चांगल्या हेतूसाठी काम केले असा विचार करून मला खूप समाधानी व आनंद वाटला. आणि आता मला असे वाटते की आमची मैत्री अशीच राहो. तसेच मला फार फार मजा वाटते. मला इथेच राहावेसे वाटते. धन्यवाद मित्रहो. अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंधांसाठी आमचे रायटिंग फॉरएव्हर अवश्य सबस्क्राईब करा.